गंगा नदीचं स्नान हे पवित्र स्नान मानलं जातंय आणि गंगा नदीमध्ये स्नान केल्यानंतर आपण काही आपल्या हातून कळत न कळत जे काही पाप घडलेलं आहे ते हे स्नान केल्यानंतर त्याला रिलीफ मिळते, अशा प्रकारची एक आख्यायिका आहे। गंगा नदीचं भाग्य हे भगीरथ राजापासूनच सुरुवात आहे। भगीरथ राजाचे वंशज कपिल मुनीच्या आश्रमामध्ये मारले गेले आणि मग त्यांच्या वंशजाचा उद्धार करण्यासाठी म्हणून भगीरथ राजाने खूप तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचं फळ त्यांनी मागितलं की आमच्या पूर्वजाचा उद्धार व्हावा, म्हणून गंगा नदीची निर्मिती ही विष्णूच्या पायातून आहे।